नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील शिंगीच्या डोंगराच्या उत्तरेकडे औदर, टपालवाडी, भगतवाडी या भागात मुसळधार पावसाने दरड कोसळली होती. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून संपर्क देखील बंद झाला होता. गेले 3 ते 4 दिवस दळणवळण सुविधा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून काम सुरू आहे. त्यामुळे आता खेड तालुक्यातील शिंगीच्या डोंगराच्या चहूबाजूने देखील दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने योग्य ते नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन करावे अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे. खेड तालुक्यात यापूर्वी अशा घटना घडल्याचा इतिहास असताना डिंभ प्रशासन कधी जागे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी खेड तालुक्यातील भोमाळे गावावर 1994 साली दरड कोसळली होती. सुदैवाने कोसळलेली दरड गावावर न येता गावाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या ओढ्याच्या पात्रातून वाहून गेल्यानं गाव सुदैवाने बचावले होते. या घटनेत 2 नागरिकांचा बळी गेला होता. संपूर्ण गाव पावसाळ्यात आजही भीतीच्या सावटाखाली असून 1994 सालच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास संपूर्ण भोमाळे गाव डोंगराच्या कुशीत सामावले जाईल अशी परिस्थिती असल्यानं गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून होत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले 70 घरांचे व 400 लोकसंख्येचे हे गाव. गावची भौगोलिक परिस्थिती पाहता गावात प्रवेश होतो तो भीमा नदीच्या विस्तीर्ण पात्र, पश्चिमेस व दक्षिणेस डोंगराशी व यामध्ये वसलेलं हे गाव. 14 ऑगस्ट 1994 साली या निसर्गसंपन्न गावावर निसर्गाची अवकृपा झाली होती. सकाळी 9ला डोंगराच्या दक्षिणेकडील भागात स्फोटासारखा मोठा आवाज झाला. पाहता पाहता डोंगराचा मोठा भाग तुटून गावाच्या दिशेने झेपावला. सकाळच्या वेळेस झालेल्या या घटनेने लोक घरे सोडून बाहेर सैरावैरा पळत सुटली. डोंगराचा हा तुटलेला भाग अगदी गावाच्या जवळ येऊन गावाजवळील ओढ्यात विसावला. गाव थोडक्यात बचावले. मात्र गावच्या वरच्या बाजूस डोंगराकडे निघालेले रामचंद्र वाजे व दत्तात्रय केंगले या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानं मृत्युमुखी पडले होते. परंतु आजही हे गाव जैसे थेच आहे. खेड तालुक्यात अशी भीती असलेल्या एकाही गावात ठोस कामे झालेली दिसून येत नाहीत. सरकारचे नियोजनात आघाडी पण अंमलबजावणीत पिछाडी हे बोधवाक्य असावे अशा पद्धतीने हा कारभार सुरू आहे आणि डोंगराच्या कुशीत असलेल्या गावकऱ्यांवर मात्र रात्रंदिन मृत्यूची छाया आहे. या गावांसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. चिखली कुदळवाडी परिसरातील अवैध भंगार व्यवसायाचे स्थलांतर झालेल्या खेड तालुक्यातील मोई गावात प्रशासनाने सोमवारी दिनांक 13 जुलै रोजी पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई सुरू केली. गावात अतिक्रमण करून उभारण्यात आलेली भंगार दुकाने, पत्र्याचे शेड आणि इतर अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून संयुक्त कारवाई सुरू केली. पत्र्याचे शेड आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून संयुक्त निष्कासन मोहीम राबवण्यात येत असून पुढील काही दिवस ही कारवाई PMRDA, महसूल, पोलीस, ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागाच्या संयुक्त पथकाकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे. मोहीमध्ये PMRDAने अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. स्थानिकांनी आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांना 24 तासांच्या आत कारवाईचे आदेश PMRDAने दिले होते. त्या अनुषंगाने आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यानंतर काही दिवसांची मुदत देण्यात आली होती. अखेर सोमवारी सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मोई येथील काही स्थानिकांनी आपल्या मोकळ्या प्लॉटमध्ये 11 महिने 21 महिने असे भाडे करार करून प्लॉट दिले होते. चिखली कुदळवाडी भागातील भंगार व्यावसायिकांना मोईमध्ये आश्रय दिल्यानं त्या भागातील राजकीय मंडळींमध्ये मोठा रोष होता. त्यामुळे मोईमध्ये वीज पुरवठा खंडित व अन्य बाबी घडल्या होत्या. अखेर सोमवारी सकाळी अतिक्रमण हटवण्यासाठी JCB, पोकलेन व इतर यंत्रसामग्री आणून कारवाई सुरू करण्यात आली आहे. या भागात फोटो घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. संपूर्ण मोई परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सर्व बाबींची चोख व्यवस्था ठेवत या भागात PMRDAकडून कारवाई करण्यात आली. चाकण औद्योगिक परिसराच्या विकासासाठी सुद्धा PMRDA अशी चोख भूमिका बजावेल अशी आशा या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड मुक्कामाहून जेजुरीकडे मार्गस्थ होत असताना सोमवारी 13 जुलै 2026 रोजी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. जेजुरीच्या वाटेवर असलेल्या साकुर्डे फाट्यावर एक अनियंत्रित ट्रकने चालणाऱ्या वारकऱ्यांना जोराची धडक दिली. या भीषण दुर्घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इतर सर्व कार्यक्रम बाजूला ठेवत थेट रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची
जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच जखमींवर कोणत्याही त्रुटीशिवाय योग्य आणि तातडीने उपचार करण्याचे कडक निर्देश त्यांनी उपस्थित डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज सकाळी 8:30 ते 9च्या सुमारास पालखी सोहळा साकुर्डे फाट्यावरून जात असताना एक भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो थेट रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या वारकऱ्यांच्या घोळक्यात घुसला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा जागीच प्राण गेला. घटनेची माहिती मिळताच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथ आणि राजाभाऊ चोपदार यांनी पोलीस यंत्रणेसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. संस्थानच्या वतीने मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाच्या वतीने तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील पाईट तोरणे रस्ता अनेक दिवसांपासून खोदून ठेवण्यात आला असून ठेकेदार गायब झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. हे बघा, गाडी भरलेली आहे दुधाची. सकाळपासून गाडी अडकली होती. आता हे दूध जर खराब झालं. चाकण औद्योगिक वसाहत फेज 2 साठी PMPMLची नवीन सार्वजनिक बस सेवा सुरू. हजारो कामगारांचा प्रवासाचा प्रश्न मार्गी. MIDC चाकण औद्योगिक वसाहतीच्या फेज 2 मधील कामगारांना अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे कामावर ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात अनेक कंपन्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने पुढाकार घेतला. फेडरेशनने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड PMPMLच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दिनांक 6 मे 2026 रोजी OEN कंपनी येथे बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार PMPMLने तातडीने सर्वेक्षण करून पावले उचलली. त्याचा परिणाम म्हणून सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता शिंदे गाव येथे नवीन सार्वजनिक बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. PMPMLने स्वतःकडे बसची मर्यादित उपलब्धता असतानाही चाकण परिसरासाठी 6 बसची विशेष सोय केली आहे. या बस चाकण, आळंदी फाटा, HP चौक, एअर लिक्विड, GE कंपनी, शिंदेगाव, वासुली वराळे, आंबेठाण या मार्गावरून रिंग रोडवर धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी दर अर्ध्या तासाला बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे परिसरातील हजारो कामगार व नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाला असून त्यांना सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे परिसरातील कंपन्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन एकूणच औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी राजेश जाधव, विभागीय व्यवस्थापक PMPML, शैलेंद्र नाईक, डेपो व्यवस्थापक पिंपरी चिंचवड, संगीता केंदळे, सरपंच शिंदेगाव आणि दिलीप बटवाल, CEO फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खेड तालुक्यातील कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शंकर रघुनाथ कावडे यांच्यावर 9 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. कडूस सोसायटीच्या 13 जागांवर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांच्या नेतृत्वाखालील गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटाची एकहाती सत्ता उलथवून शिवसेनेचे 7 संचालक निवडून आणले. मात्र तरीही मध्यंतरी येथे चेअरमनपदी राष्ट्रवादीच्या संचालकांना संधी मिळाली होती. तेव्हापासून अविश्वास ठराव आणि राजीनामे असे प्रकार येथे पाहायला मिळाले. दरम्यान आता पुन्हा 9 संचालकांनी पंचायत समितीचे सदस्य विद्यमान चेअरमन शंकर कावडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी सहकार सहाय्यक निबंधक सचिन देशमुख यांच्याकडे दाखल केल्याची माहिती संचालक पंडित मोढवे यांनी दिली. अविश्वास ठरावावर संचालक रोहिणी काळोखे, पंडित मोडवे, बाजीराव शिंदे, पंडित नेहरे, राजेंद्र ढमाले, अतुल गारगोटे, आनंदा दानापुणे, राहुल गारगोटे, कृष्णा फक्कड आदींच्या सह्या असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या समर्थकांच्या गटबाजीमुळे राजकीय वातावरण चांगले तापल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटना. मोशी कचरा डेपो दुर्घटनेबाबत कंपनीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे आदेश. मोशी कचरा डेपो दुर्घटनेबाबत प्राथमिक चौकशीचे काम तातडीने पूर्ण करावे व संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशा सूचना आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी आज मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. 8 जुलै रोजी दुपारी 1:30च्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी NDRF, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि PMRD, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. घटना घडल्यानंतर लागलीच 5 नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित 18 नागरिकांपैकी 9 नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
पाईट येथील पाझर तलाव व ओढ्याचे अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केली. सदर ठिकाणचे पंचनामे तात्काळ करून मदतीसाठी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत यांच्यासह अश्विनी रौंदळ, महेश शेटे, मिलिंद घोलप, संतोष जोशी, अमित भोगसे, शिवाजी सावंत, किरण चौरघे, सोपान करंडे, सुरेश राळे, राहुल मलघे, नितीन रायकर, अमोल तुळवे, शशिकांत आहेरकर व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 पर्यंत राहील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजूर येथे वारकऱ्यांना हायजिनिक किट्सचे वाटप. आषाढी वारीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या वतीने जेजूर येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना हायजिनिक किट्सचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार करून हा सेवा उपक्रम राबवण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची परंपरा जपत वारकऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य देणारा हा उपक्रम भाविकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.